पुण्याच्या सुप्रसिद्ध डॉक्टर माधवी मेहेंदळे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजे नेत्ररोगशास्त्रात मास्टर ऑफ सर्जरी ही पदवी प्राप्त करून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. चित्रकलेच्या निसर्गदत्त गुणाला मास्टर्स इन फाईन आर्ट्स आणि मास्टर्स इन व्हिज्युअल आर्ट्स ह्या पदव्या घेऊन अभ्यासाची भारदस्त जोड दिली आहे. त्यांच्या सर्जनशीलतेला अनेक वाटा सापडल्या आणि त्यांनी उत्तम, रसिकमान्य आणि पारितोषिकप्राप्त लिखाण, नियतकालिके, मासिके, पुस्तके इत्यादी मार्गांनी करून स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांची सतत तेवत असणारी सामाजिक जाणीव त्यांच्या भरीव समाजकार्यातून दिसून येते. त्यांची संपूर्ण ओळख विकिपीडियावर आहेच. त्या सादर करीत असलेला पत्र आणि चित्र हा कार्यक्रम कलासक्त, बुद्धिवादी प्रेक्षकांची दाद मिळवणारा आहे. ह्या कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी जरूर घ्यावा. नमस्कार. चित्रकलेसोबत पॉलला एक नवीन माध्यम गवसलं. त्यानं मातीची भांडी तयार करायला सुरुवात केली. ती सजवली, त्यावर मातीतील शिल्प केली, ती भट्टीत भाजून काढली. तो या नवीन सापडलेल्या कलेच्या आनंदात लिहितो, प्रिय मेट, सध्या माझी कला ऐन बहरात आहे. मातीच्या भांड्यावर कलात्मक प्रयोग सुरू आहेत. मातीतून, चिनी मातीतून शिल्प, सजावट, भांडी सगळं काही बनवते. कॅनव्हासपेक्षा हे माध्यम वेगळं आहे. हाताला फार छान वाटतं बघ. मला तर वाटतं आपल्या मुलांना पण तू जरा माती हाताळायला शिकव. शेवटी एका कलाकाराची मुलं आहेत ती. इथल्या सगळ्या कलाकार मंडळींचं मत आहे की सध्या मी जे मातीतून निर्माण करतोय ते कलेचे अति उत्कृष्ट नमुने आहेत. माझ्या या नव्या प्रयोगामुळे त्यांच्यातही उत्साह संचारलाय. निर्मिती निर्विवादपणे उठतं, पण त्यातून आर्थिक लाभ मात्र काही नाही, अशी परिस्थिती आहे. विकत घेण्यासाठी माझी कला जरा जास्तच कलात्मक असावी. आता हिवाळा परीक्षा पाहणार आहे असं दिसतंय. हळूहळू माणसाला अति गरिबीची सुद्धा सवय होऊ लागते. अति झालं की ते सगळं हसण्यावारी पण नेता येतं. वाईट असं वाटतं की त्यामुळे कामात अडथळा येतो. एकीकडे फायदा असा आहे की प्रतिकूल परिस्थितीत, हे बघा इतकं छान लिहिलं आहे, सगळ्यांनी लक्षात घ्यायला. एकीकडे फायदा असा आहे की प्रतिकूल परिस्थितीत बुद्धी, प्रतिभा, कला यांचा कस लागतो आणि ती अधिक बहरते. आपल्यात किती जास्त क्षमता आहे हे तेव्हाच लक्षात येते. असं एखादा भुकेला, म्हणजे सांगण्यासाठी भुकेला, कलेसाठी भुकेला, व्यक्त करण्यासाठी भुकेला माणूस असावा, तसं त्याचं हे प्रोडक्शन आहे. मी मगाशी म्हटलं तसं शिकागोला मी जे प्रदर्शन पाहिलं, अशी कपाटाच्या कपाटं शिल्पांनी लगडलेली होती, दाराच्या दारं शिल्पांनी लगडलेली होती. वॉकिंग स्टिक्स आपल्या त्याच्यावर निवड अशा सगळ्या बाजूनी कोरलेल्या, म्हणजे इतकं ते असं शिल्पांनी बहरलेलं प्रदर्शन होतं, भरलेलं गच्च, की असं म्हणजे काय स्तिमित होणं, आश्चर्य वाटणं, असं सगळं होतं. आता ह्या काळामध्ये त्यांनी चित्रकलेच्या शैलीमध्ये बदल केलेला आहे. त्या काळामध्ये ज्यांना आपण दिग्गज कलाकार म्हणून, जे एस्टॅब्लिश कलाकार आहेत, त्यांच्यापासून फारकत घेतली आहे आणि त्या ब्रिटनी आणि इथे राहतो आहे. नॉट ओन्ली दॅट, त्याचे फॉलोअर्स निर्माण झाले, कारण तो अतिशय व्होकल आहे. तो अतिशय जोरजोरात आपले मुद्दे मांडतो, माझं कसं बरोबर आहे, खोडून काढतो, भांडतो, चर्चा करतो, भांडतोच जास्त, चर्चा करतो पेक्षा. आणि ह्या काळात त्याच्या शेजारी एक स्टुडिओ आहे आणि त्या स्टुडिओमध्ये अशा प्रकारचे तो कलाकार करत असतो. जातो आणि लगेच हे बघा काय नमुने आहेत त्याच्यामध्ये, उत्कृष्टतेचे. दुसरं मला असं वाटतं की नेहमी कलाकारांच्या पुढे हा एक प्रश्न असतो की मला जे करायची आहे कला वर्सेस विकल्या जाणारी कला, हे मी काय करू या दोघांमधून. तर मला असं वाटतं की हे जे काही आहे त्यांनी काही भिडवाट ठेवली नाही, विकल्या जाऊ न जाऊ, मला हे करायचं आहे, हे कलेचा उत्कृष्ट नमुना आहे, तुम्हाला समजत नाही. हे जे काही आहे हे असं आपण म्हणू की बिभत्स रस किंवा असं काहीतरी आहे. आपण घरात पाल असलेले भांड कदाचित ठेवू की नाही मला माहिती नाही विकत घ्यायला, पण कलेचा नमुना म्हणून उत्कृष्ट आहे आणि तो काही घाबरला नाही ते करायला. हे पण जे आहे तेही काही आपण असं सुंदर माणसाचं किंवा म्हणजे ज्याला आपण असं छान
फुलदाणीमध्ये गुलाबाची फुलं आणि मागे छान पडदा वगैरे अशा टाईपच्या चित्रांशी कुठेही त्याचं नातं नाही आहे किंवा कलेचं नातं नाही आहे त्याच्यात. पण हां, दिस इज व्हॉट आय एम. हे त्याच्या ज्या इझम्स त्याच्याबद्दल बोलल्या जातात, जसं इम्प्रेशनिझम, पोस्ट इम्प्रेशनिझम, एक्सप्रेशनिझम आणि पुढे मग मी जे 3 कॉम्प्लिकेटेड नावं घेतली ती. तर ही थोडीशी डेकोरेटिव्ह शैली पण आहे त्याच्यामध्ये, या इझममध्ये थोडंसं डेकोरेटिव्ह पण आहे. आता हे म्हणजे किती उत्कृष्ट कलाकार हे बघा ना, किती सुरेख बाळ त्यांनी त्या मातीच्या ह्याच्यावर काढलं आहे. सो माती, ती भट्टी, ती भाजणं, ते तयार करणं आणि प्रचंड निर्मिती, दैत्य प्रतिभा असं आहे. हे लाकडात केलेलं काम आहे. ह्याच्यातली शेवटची 3 आहे ते मी त्या शिकागोमधनं फोटो काढले, म्हणजे मी काढलेले फोटो आहेत ते. तर काही नंतरच्या काळातली आहे. ही जी आहे ही ताहितीमध्ये गेल्यानंतरची आदिवासी आहे. ही ताहितीमध्ये ही त्याची काइंड ऑफ पत्नी सारखी होती. तेबुरा असं त्या पुस्तकात तिचं नाव आहे आणि वास्तविक नाव तेच आहे. सो तिचं त्यांनी चित्रण केलं आहे. ही पण ताहितीच्या काळातली. ताहितीच्या काळामध्ये मायथॉलॉजी म्हणजे त्याची जी पत्नी होती ती तिथली जी पत्नी, तर तिच्या आणि त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन्स आहेत. त्यांनी स्वतः एक पुस्तक लिहिलं त्या काळामध्ये, त्याच्यातही पण काही मी घेतलेलं आहे. किती अतिरंजित आहे मला माहिती नाही, पण त्याच्यातलं मायथॉलॉजीमधलं मला एक इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन नेहमी वाटतं की ती म्हणते की आमचे देव आहेत, ताहिती लोकांचे देव आहेत. तर आम्हाला खडकाचा देव असतो, ढगांचा देव असतो, खडकात खड्डा करणारा देव असतो, खडक फोडणारा देव असतो, पाणी हळूहळू देणारा देव असतो, पाणी जोरात नेणारा देव असतो. असे आमचे हजारो देव आहेत. तुमच्या एकाच देवाला कसं काय जमतंय सगळं, कसं काय आहे? असे त्यांचे इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन आहे. हा जो आहे हे आता याच्यात खूप हे आलं नाही आहे, पण सगळ्या बाजूनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे गोट्स काढलेले आहेत. आणि आता ह्याचाही काही आकार आपल्याला फार रम्य वाटणारा नाही आहे, तो त्यांनी काढला आहे. हे आहे हे थोडं परत आयकॉनिक आहे. याला खाली ओव्हिरी असं लिहिलं आहे बघा. तर ही ताहिती लोकांची मृत्यूची देवता आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर असे मोठे टपोरे म्हणजे भीषण डोळे आहेत. हा जो हात आहे इथे, तिथे याच्यात नीट दिसत नाही आहे, पण त्या हातामध्ये लांडगा चिरडलेला आहे आणि पायाखालीही लांडगा चिरडलेला आहे. इथे खाली ओव्हिरी लिहिलेलं आहे. तर ही मृत्यूची देवता आहे. आणि त्यांनी लाकडामध्ये पण केलं आहे आणि त्यांनी असं आपली इच्छा व्यक्त केली होती की माझ्या थडग्यावर हे ठेवावं. तर नंतर ते ब्रॉन्झमध्ये करून त्याच्या इथे आजही ते आहे ताहितीला. सो हे त्याचे शिल्पकलेचे आहेत. हे काही पॅनेल्स मी तुम्हाला दाखवते आहे की हे याला ह्याच्या भाषेमध्ये रिलीफ म्हणतात. रिलीफ म्हणजे जे शिल्प की जे एका बाजूने फ्लॅट असते, इट्स लाईक अ टाईल, जे तुम्ही ते भिंतीला जोडून ठेवता. अदरवाईज स्वतंत्र शिल्प ही चारी बाजूने बघायची असतात. मायकेलँजेलो म्हणायचा एक स्वतंत्र शिल्प बघायला कमीत कमी 40 अँगल्स असतात. तसा ह्याला मागचा भाग सपाट आहे. आणि जर तुम्ही न्यूझीलंडला कधी गेला असलात तर माओरी लोकांच्या तिथे एक हे आर्ट, तर ही खूप याच्याशी सिमिलर आहे. तर मला असं फेंटली वाटतं की तो बहुतेक तिथेही प्रवासाने प्रवास करत जाऊन आलेला असावा, कारण तो जो फ्रान्समधून निघाला तर त्याचे पत्र आहेत मेकला की मी आता इथे आहे, इथे आहे. आणि तिथे ते जहाज बहुतेक ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तिथे थांबलं असावं आणि मग ताहितीला गेलं असावं, कारण तिथे तरी ते की ऑस्ट्रेलिया ही जी वसाहत आहे ती गुन्हा केलेल्यांची आहे आणि गुन्हेगार तिथे नेऊन ठेवले आहेत की एखाद्या गुन्हा केलेल्या माणसाला तुम्ही पगार देता, राहायला घर देता, वाहन देता, बग्गी देता आणि मी कलाकार आहे, मला सांगायचं आहे इतकं काही आणि मी कुठल्या परिस्थितीत आहे, असं त्यांनी ते लिहिलेलं आहे. तर सांगायची गोष्ट अशी की ती माओरी कला खूप सारखी हे जे पॅनल आहे ना, ह्या पॅनलसारखी आहे. मी बघितली आहे ती, मला खूप सिमिलॅरिटी वाटते. इव्हन भाषेची सिमिलॅरिटी वाटते, कारण ताहिती भाषेमध्ये पत्नीला किंवा की आपली कंपॅनियनला वहिने असं संबोधलंय, वहिने. आणि इथे न्यूझीलंडमध्ये वॉशरूमला जी बायकांची वॉशरूम असेल ते वहिने लिहिलं असायचं. मला हे काहीतरी आहे, तेव्हा मी गोव्यावर लिहित होते. आणि मला असं वाटतं जॉग्राफिकली जर तुम्ही पाहिलं ते थोडेसे आहेत, ते नंतर बाजूला झालेत का काय माहिती नाही. आता हा जो आहे पॅनेल तसा भीषण विषय. आता हा चेहरा वगैरे बघा, की ताहितीचं तर थोडं ना गूढ निर्माण करण्याकडे पुढे त्याची प्रवृत्ती झाली की काहीतरी
मायथॉलॉजी गूढ असं नीट एक्सप्लेन करता येणार नाही. आता हे वुमन विथ मँगो आणि इथे मंकीज आहेत बघा, म्हणजे किती केलंय त्याच्यामध्ये, किती केलंय त्या ह्याच्यामध्ये, असे असंख्य आहे. हे मला याची गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल. आता हा जग आहे आणि दिस इज अ सेल्फ पोर्ट्रेट. परत मी असा विचार केला, भाग्यश्री जगाचा पाण्याचा जग, मी पाणी होतं देते, मी म्हटलं हे असं कोणी घेईल का, पण मला करायचंय. पण तुम्ही व्हॅन गॉ कलाकाराचं नाव सगळ्यांनी आपण ऐकलेलं असतं, इम्प्रेशनिस्ट मधला अगदी दिग्गज नेदरलँडचा कलाकार आहे. तर तो त्याचा समकालीन आहे पॉल गोग्याचा. आणि तिथल्या काही ताहितीला येण्याच्या आधी मार्टिनिक नावाच्या बेटांवर तो जातो. तो सारखा पिशवी घेऊनच असतो, सुटकेस घेऊनच असतो. सो तिथे त्यांनी काही पेंटिंग्स काढलेली, ती फार छान आहेत. ती पेंटिंग्स या व्हॅन गॉ आणि त्याचा बंधू थियो या दोघांनी बघितली आणि त्यांनी ती विकत घेतली. आणि तिथून पुढे व्हॅन गॉग हा याचा काय म्हणायचं फॉलोअर झाला. आणि तो तुझा ड्रीमी होता आणि तो सारखा याला म्हणायचा की तू चल, तू माझ्याबरोबर ये, आपण एकत्र राहू आणि तुझ्या माझ्यामध्ये जी काही निर्मिती क्षमता आहे, जी काही निर्मिती सर्जनशीलता आहे, याच्यातनं काहीतरी वेगळं निर्माण होईल. आपण चर्चा करू, आपण एकमेकांकडनं शिकू म्हणजे त्यांनी चरणीच आहे, मी तुमच्या चरणी आहे पॉल गोगा, कारण गोग्यात तर काही शक्य नाही, असंच त्यांनी ॲटिट्यूड केलं होतं. आणि त्याच्या आग्रहाला बळी पडून पॉल गोगा त्याच्याकडे जातो. आणि फ्रान्समध्ये मध्यभागी पॅरिस असेल, वरती ब्रिटन, खाली दक्षिणेला आर्ल्स नावाचा प्रदेश आहे, तिथे खूप जास्त सनलाईट आहे. ह्या सगळ्या थंड बर्फाच्या प्रदेशांना सनलाईट आणि ह्याचं खूप हे असतं. तर तिथे व्हॅन गॉ एक छान घर तयार करतो आणि त्याचं एक ड्रीम असतं की तिथे सगळ्या कलाकारांनी एकत्र यावं, सगळ्यांनी आपण हे करावं, असं तसं तो जातो तिथे. आणि ते जवळजवळ 2-3 महिने का 4 महिने एकत्र राहिले आहे. आणि त्या काळामध्ये त्या दोघांनी प्रत्येकी 30 ते 40 कॅनव्हासची निर्मिती केली आहे, जी उत्तम आहे, अतिशय उत्तम आहे. सुरुवातीच्या काळामध्ये दोघांचा एकमेकांवर प्रभाव आहे. हा थोडा याच्यासारखं काढायला जातो, तो थोडा याच्यासारखं काढायला जातो. मग लक्षात येतं की काही जमत नाही. कारण व्हॅन गॉगला निसर्ग देवता, निसर्गाची फारकत नाही घ्यायची. तो म्हणतो असं काही नाही, हा तुला दिसतोय निसर्ग, माझ्या मनात निसर्ग वेगळाच आहे, मी मला हवं ते काढणार. असं ते त्यांच्यात हळूहळू ते भांडाभांडी व्हायला लागते. आणि व्हॅन गॉग थोडासा इम्बॅलन्स पण असतो. सो तुम्ही हा प्रसंग ऐकला असेल की त्यांनी आपला कान कापला होता व्हॅन गॉगनी. ते असं काहीतरी वर्णन आहे की ते सगळे वेश्यांकडे जात असतात, त्या काळातली जी प्रचलित गोष्ट असते. तर त्याची ती आवडती वेश्या म्हणते वाटतं त्याला की तुझं कान किती छान आहे. तो घरी जाऊन कान कापतो आणि टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून तिला देतो. असं एक वर्जन आहे त्याचं, अनेक वर्जन आहे. पण ही घटना ज्या दिवशी घडते त्या दिवशी पॉल गोग्या त्याच्याबरोबर असतो. आणि पॉल गोग्या तिथून त्या दिवशी पळून जातो. आणि तो म्हणतो की म्हणजे हा थोडासा इम्बॅलन्स्ड आहे. त्यांनी नंतर एक पुस्तकात लिहिलं, त्यांनी ते वर्णन केलं त्या सगळ्याचं, त्याचं वर्णन खरं खोटं आपल्याला माहिती नाही. की हा माझ्याकडे एक दिवस चाकू घेऊन माझ्या अंगावर चालून येत होता, मग एक दिवस त्यांनी असं केलं, मग मी त्याचं घर सोडून मी हॉटेलवर जाऊन राहिलो, मग मला कोणीतरी उठवलं की उठा उठा, तो तुमचा मित्र कान कापलाय आणि रक्ताच्या थारोळ्यात तिथे बेशुद्ध पडलाय. मग धावधाव तिथे जातो, त्याला काय ॲडमिट करायचं का काय, अगदी डिटेल मला आठवत नाही, किंवा डिटेल त्यांनी सांगितलं किती विश्वास ठेवावा माहिती नाही. पण ही रन्स अवे दॅट डे. आणि तिथून पुढे ते एकमेकांना भेटलेले नाही आहेत, पण संपर्क आहे, पत्राद्वारे संपर्क आहे. तर हे जे आहे हे कानाला लावलेलं बँडेज आहे. हा पॉल गोग्या आहे, सेल्फ पोर्ट्रेट आहे सिरॅमिक मधलं. हे कानाचं बँडेज आहे आणि इथे लाल रक्त आहे. सो एखाद्या माणसाने म्हणजे ती जी काही घटना ज्या काही स्वरूपात झाली असेल त्याच्यावर हा व्यक्त झाला आहे. भाग्यश्री. थंडीच्या आणि गरिबीच्या वेळेला मदतीला येणारा पॉलचा पॅरिसमधला प्रिय मित्र म्हणजे शूफ. फेब्रुवारी 1888ला पॉल पॉन्ट एव्हनला आला. तिथे कलाकारांमध्ये सिंथेटिझमचा बोलबाला सुरू झाला होता. एकत्र जमायचं, चर्चा करायची आणि भरपूर काम करायचं. पॉल त्यांचा नेता. शूफला लिहिलेल्या पत्रात तो लिहितो, प्रिय शूफ, माझा नवा शोध मला एका निश्चित दिशेकडे नेतो आहे असं वाटतंय.
नवा विषय मांडताना एक आकृतीबंध मी मांडू शकतोय ज्यात रंग आणि आकृती दोघांनाही सारखंच महत्त्व आहे. त्यांचं संश्लेषण होतंय, म्हणजे सिंथेसिस. कुठलाही एक घटक दुसऱ्या घटकावर अधिक प्रभाव टाकून झाकोळत नाही. इथले बरेच चित्रकार या सिंथेटिझम शैलीचा अंगीकार करतायत, तशी चित्र निर्माण होत आहेत. माझ्या प्रगतीवर मी समाधानी आहे. ब्रिटनीच्या 2 स्त्रियांचं माझं चित्र चक्क देगानं विकत घेतलं. माझ्या चित्राची ही अत्युच्च प्रशंसा आहे असं मी मानतो. मला इथे कुठेतरी असं वाटलं की मराठीची इतकी थोरवी मोठी की आपण पण म्हणतो ह्याची दानं देगा, त्यांनी पण उलट माधवी. आता तुम्हाला जर इम्प्रेशनिस्ट शैलीतली त्याची चित्र आठवत आहेत का बघा. आता हे बदललंय, सगळं बदललंय. अतिशय बोल्डली तो करतो आहे, एकदम विदाउट बॉदरिंग एनिथिंग. तर मगाशी म्हणजे त्याचं सिम्बॉलिझम, क्लॉइझोनिझम, सिंथेटिझम हे शब्द आहेत, पण फ्लॅट म्हणजे चित्राचं प्लेन हे फ्लॅट झालेलं आहे. रंगांचे फ्लॅट पॅचेस सराउंडेड बाय आउटलेट्स असा एक आहे. आणि सिम्बॉलिझम, कशाचे सिम्बॉल वापरले आहेत. सिंथेटिझम हा अवकाश, तो अवकाश, निसर्ग, मनातला हे सगळं एकत्र. कधी हे मांडलंय, कधी ते मांडलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे चित्र बघा, हे सेल्फ पोर्ट्रेट आहे. आता हे सेल्फ पोर्ट्रेट याच्या मागे जे आहे हे एक स्वतंत्र चित्र आहे जे अगदी आयकॉनिक चित्र म्हटलं जातं. पॉल गोग्या, तुम्ही चित्रकलेच्या विद्यार्थ्याला विचारलं पॉल गोग्या तर तो म्हणेल येलो क्राइस्ट. पॉल गोग्या अगदी येलो क्राइस्ट. तर तो आता हा येलो क्राइस्ट मी घेतलं नाही कारण याच्यामध्ये थोडा दिसतोय, शेवटी किती चित्र घ्यायची असं होतं. तर हे जे आहे की पिवळ्या रंगाचा क्राइस्ट क्रुसावर दाखवलेला आहे, इलॉंगेटेड आहे आणि एक प्रकारची अस्वस्थता, प्रेत बघितल्यावर जसं अस्वस्थ वाटतं तशी अस्वस्थता निर्माण करते. ह्या पिवळ्या टेकड्या बघा, वाळूच्या टेकड्या. हां, सो ह्या वाळूच्या टेकड्या, लाल झाड आहेत. हा ब्रिटनीतलाच प्रदेश आहे, तिथे काढलेले त्यांनी येलो क्राइस्ट. नंतर हे सेल्फ पोर्ट्रेट आहे. हां, आणि हे जे आहे हे थोडं अस्पष्ट दिसतंय, पण ह्यांनी सिरॅमिक मध्ये केलेलं हे एक शिल्प आहे. हा म्हणतो दिस इज माय ट्रिपल सेल्फ पोर्ट्रेट. आणि ते टिपिकल नाक आणि हे असं सगळं, पण खालचं शर्ट बघा, म्हणजे तो पॅच आहे एका रंगाचा. सो टिपिकल एक्झाम्पल आहे सिम्बॉलिझम, क्लॉइझोनिझम, सिंथेटिझम याचं. हे चित्र दिस इज अगेन आयकॉनिक चित्र. याच्यामध्ये ह्या ब्रिटनीच्या हेडगिअरवरून आपल्या लक्षात येतं की तिथल्या स्त्रिया आहेत. याच्यावरून लक्षात येतं की ह्या चर्चमधून आत्ता प्रे करून बाहेर आल्या आहेत. हा अवकाश चित्राचा एका तिरक्या झाडाने विभागलेला आहे. हा जो भाग आहे हा काय म्हणायचं, पलीकडच्या जगात काहीतरी होत आहे. पलीकडच्या म्हणजे आता आपण बसलो तिथे कुठेतरी त्या अवकाशात देवता. तर हा एक बायबल मधला प्रसंग आहे. हे जे आहेत हे काहीतरी जॅकब काशा नावाचे काहीतरी 2 जण देवदूत आहेत आणि ते एकमेकांशी भांडतायत. आणि तो प्रसंग जगात घडत नाहीये, तो दुसऱ्या जगात घडतो. सो त्या झाड ते डिवाइड करते आणि ते ह्या स्त्रियांना कसं दिसतंय मला माहित नाही, पण ह्या त्याच्याकडे बघतात. आता तो लाल रंग बघा, केवढं धाडसानी, म्हणजे एखाद्या मगाशी म्हणली आर्या करते तसं लहान मुलासारखंच आहे ते. एक मोठं लाल पॅच देऊन टाकलाय आणि हे इकडे रिअलिझम आहे, इकडे काहीतरी हे आहे. आता याच्यात कुठे इम्प्रेशनिझमचा काहीही संबंध नाही, इथून पुढे बदललेला आहे. सो हे त्याचं सिंथेटिझम. सो विजन आफ्टर द सर्मन. अशी विचित्र चित्रांच्या नंतर त्यांनी काढलेली आहे. ते पोर्ट्रेट ऑफ मेयर द हान, हा जो कोणी येतो तो हा याचा मित्र आहे, आर्टिस्ट आहे. आता ह्याच्यातही बघा की या काळामध्ये त्याला एक कॅफे डेकोरेट करण्याचं कमिशन मिळालं होतं. असंख्य चित्र काढली त्यांनी. तर ह्यात हे परत कॅफेच्या डेकोरेशनच्या साठी कोणी वापरेल का मला माहित नाही, पण त्या पॅनलवर त्यांनी केलेलं आहे. सो त्याचं जे काही कॅरिकेचर सारखं एक प्रकारचं भीषण पोर्ट्रेट त्यांनी केलेलं आहे. पण परत तो कॅनव्हास त्याचा तिरपा विभागलेला आहे. परत त्याला ठेवायचं तर हा पूर्ण लॅम्प ठेवू शकला असता,
पण तो अर्धाच आहे. ही 2 पुस्तकं ह्यांनी लिहिलेली आहेत. काहीतरी फिलॉसॉफी आणि रिलिजन अशी काहीतरी ती त्यांनी मांडलेली आहे. इथे सेझानचा प्रभाव सांगणारे टिपिकल ॲपल्स आहे. असं हे मागे आता हे पॅचेस बघा, निळा काय आहे काय. सो अगेन आय डोंट नो व्हॉट इट इज. हे जे आहे इथून पुढे परत ॲबस्ट्रॅक्टची सुरुवात आहे. आता हे चित्र जे आहे ते तुम्ही बघितलं तर हे लाल रंगाची वाळू आहे बघायचे, आणि ही वाळू आणि ही माणसं तर एखाद्या ड्रोननीच आपण वरतून बघावं ना तसं आहे हे चित्र. कारण अशी माणसं कशी काय काढणार आहे, हा लाल रंग कुठे काढणार आहे. नंतर तुम्ही ते वेव्स जर बघितले तर ते ऑलमोस्ट प्रिझमॅटिक डिसइंटिग्रेशन झाले कलर्सचं, आणि ते रॉक्सही असे वेगळे, आणि कंपोजिशन बघा ते एवढंसं वाळूचा पॅच आहे, बाकी इकडे वेगळंच आहे. ती माणसं म्हणजे वियर्ड कंपोजिशन. पण इथून पुढे ॲबस्ट्रॅक्टचा प्रवास सुरू झाला आहे लोकांचा. यांनी फार ॲबस्ट्रॅक्ट नाही केलं आहे. आता तुम्ही जर इथे चौकट मांडली ना, समजा एक इथे जर तुम्ही फ्रेम टाकली तर दिस बिकम्स ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग. सो असं हे थोडंसं ही जी चित्र आहेत तर त्या काळामध्ये इम्प्रेशनिस्ट लोकांच्या मध्ये एक अशी फॅशन किंवा फॅड आलं होतं की जॅपनीज प्रिंट्स तेव्हा अवेलेबल झाले होते. सो ते जॅपनीज प्रिंट्स ते कुठे कुठे आपल्या चित्रामध्ये वापरायचे. आणि गोग्याची पर्टिक्युलरली विशेषता अशी होती की तो जिथे जाईल तिथे एक स्टॉक तयार करायचा इमेजेसचा. त्यांनी बुद्धिस्ट टेम्पल केले आहे तर ते तिथले इमेजेस घेतले आहेत, तिथल्या मूर्ती छोटे स्केचेस किंवा असं करून, आणि त्या मग कुठेही प्लेस केल्या आहे. ताई तिच्या याच्यात प्लेस केल्या आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी. तर आता हे बघा स्टील लाईफ विथ हॉर्सेस हेड, तर तो हॉर्स कुठून कुठे उगवला आहे डोकं त्याचं, पण हे जॅपनीज आहे बघा. आता हे सेझानचा प्रभाव असलेलं स्टील लाईफ, पण इथे जॅपनीज माणूस आहे बघा. ह्या चित्रावर हे ताहितीतलं चित्र आहे पण याच्यात इजिप्शियन इन्फ्लुएन्स दिसतो. अशी खूप वेगवेगळ्या प्रकारची चित्र ओव्हर भाग्यश्री. पॉलच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा आला, तो ताहिती बेटांवर येऊन पोहोचला. ताहिती लोकांच्या कल्याणासाठी तो प्रस्थापित युरोपीय सरकारशी शेवटपर्यंत लढला. ताहितीचं मूळ, त्यांचं पारंपरिक ध्यान, खगोलशास्त्रीय परिमाणं, मूलभूत गणिती सिद्धांत हे सगळं युरोपियनांनी नष्ट केलं याचं त्याला दुःख होत असे. ताहितीच्या निसर्गाशी एकरूप होताना मात्र त्यानं अनुभवली असीम शांतता. मेटला तो लिहितो, मला आता या क्षणी माझ्या आत असीम शांतता भरली आहे असं वाटतंय. युरोपमध्ये माझ्या जीवनात, माझ्या मनात निर्माण झालेली उलथापालथ सगळं काही निवळलं आहे, सगळं काही संपलंय. त्याऐवजी फक्त आणि फक्त शांतता उरली आहे. आज अशी परिस्थिती आहे असीम शांततेची, तशीच उद्याही असणार आहे, तशीच माझ्या अंतापर्यंत असणार आहे, जगाच्या अंतापर्यंत देखील. तो पुढे लिहितो, इतकी सुंदर रात्र आहे ही आजची. इथले हजारो लोक जे करत आहेत आता या क्षणी, मी तेच करतोय. फक्त जगायचं, फक्त जगायचं, नितळ जगायचं, जीवनाला शरण जायचं, मुलांना आपोआप स्वतःहून मोठं होऊ द्यायचं, कुठल्याही बंधनाशिवाय. इथले लोक भटकतात कुठूनही, कुठंही, सगळीकडे. कोणत्या गावात आहोत, कोणत्या खेड्याकडे चाललोय, काहीच फरक पडत नाही त्यांना. कोणत्या रस्त्याने जातात आहे त्यांनाही माहीत नसतं. कुठल्याही घरात झोपतात, कुठल्याही घरात खातात, त्यात कुणाचेच कुणावर उपकार नसतात. कोणी कोणाचे आभार मानत नाही, पण तरी एकमेकांच्या गरजा भागवतात. आणि या अशा लोकांना रानटी समजलं जातं. ते आनंदी असतात, ते गाणी गात असतात, ते कोणाच्याही चोऱ्या माऱ्या करत नाहीत, त्यांच्या घराची दारं कधीही बंद नसतात, ते कधीही कोणाला जीवानिशी मारत नाहीत. सर्व प्रकारच्या भावना व्यक्त करायला त्यांना फार कमी शब्द पुरतात. इथे तो ताहितीला आला आहे. मी म्हटलं तसं खूप महत्त्वाचा टप्पा आहे त्याच्या आयुष्यातला. सर्वसामान्य माणसं असं काही करू शकणार नाही. जगाच्या दुसऱ्या टोकाला आलेला आहे तो, मैलोनमैल लांब. त्याची जी दुनिया आहे, त्याचे जे मित्र, त्याचा ज्या वातावरणात तो वाढला, बायको मुलं सोडले ते एक तर गोष्ट वेगळी, पण पॅरिससारख्या ठिकाणून तो या ठिकाणी आला आहे.
आणि एक युटोपिया ज्याला म्हणू अशा प्रकारच्या भूमीचा त्याला शोध आहे की जिथे रूल्स नाही, जिथे सिव्हिलायझेशन नाही. आणि त्यांनी जे लिहिलं आहे ना त्याच्यावर तुम्ही विचार करा. म्हणजे आम्ही काहीच पत्र घेतली आहे पण नंतर पुस्तकात तुम्ही वाचा की जी पत्र त्यांनी लिहिली आहे. आता ही पण बायको मुलंच भेटली नाही त्याला, एकदाच कधीतरी भेटली जेव्हा तो क्लोव्हिसला देऊन आला. पण तरी बायकोशी बरं ती दुसरी तिथली बायको आहेच, तिला लपवून ठेवलं आहे किंवा तिला सांगितलं नाही. पण काय लिहितोय हा की काय करायचं तर काहीच नाही करायचं आहे, मुलांना वाढू द्यायचं आहे. आणि तेव्हा तायतीमध्ये पण असं होतं की मुलं दे बिलॉंग टू द कम्युनिटी, दे डोंट बिलॉंग टू पेरेंट्स. म्हणजे तुम्ही मालकी हक्क नाही आहे त्यांच्यावर. आता परत याच्यात थोडंसं अतिरंजित आहे का आहे माहीत नाही, कारण थोडं असं होतं की हे सगळं दाहितीत असं होतं. पण जेव्हा पॉल गोग्या तिथे पोचला तोपर्यंत फ्रेंच लोक ऑलरेडी तिथे यायला लागली होती. आणि त्यांनी ते सगळं त्यांचं जे लोकल प्रादेशिक जे काही समृद्धी होती, ज्ञान होतं, पारंपरिक ज्ञान होतं, ते सगळं बंद करून आपलं राज्य लादायला सुरुवात केली होती. पॉलच्या डोळ्यासमोर तिथला एक शेवटचा राजा असतो, तो गेल्यावर मरतो. त्यांनी असं एक चित्र काढलं आहे, त्याच्यात नाही की असं डेकोरेटिव्ह महाल आहे, त्याच्यात एक असं गादी आहे, पांढरी शुभ्र गादी, आणि त्याच्यात नुसतं डोकं म्हणजे कापलेलं डोकं असेल. अरे बापरे, असा धक्का बसतो ते चित्र बघून. पण तो राजा गेला तेव्हाचं त्याचं. आणि त्यांनी ते लिहिलेलं आहे की तो राजा शेवटचा यांचा राजा, ताहितीचा राजा, पण त्याचं प्रेत त्यांनी फ्रेंच आर्मीच्या गणवेशात मांडलेलं होतं. सो त्याला ते सगळं दुःख आहे. म्हणजे कुठेतरी तो जरी एक काय म्हणू थोडासा स्वतःविषयी जास्त हे असलेला माणूस असला तरी वी टेन टू ॲग्री टू हिम की हे सगळं तुम्ही आमचं ते घालवलं आहे तिथलं. तर एनिवे, तर तिथे आल्यानंतर त्याची ती पॅलेट बदलली. आता हे बघा, ही पॅलेट थोडी डेकोरेटिव्ह झालेली आहे आणि थोडीशी गूढ झालेली आहे. गूढ झालेली याच्यासाठी की आता हे जे चित्र आहे ना, तर याच्यात तो म्हणतो ही मेरी आहे. तुम्ही जर बघितलं तर याच्या डोक्यावर एक हे आहे, प्रभा मंडळ किंवा हॅलो आहे. सो दिस इज मेरी विथ द क्राइस्ट. आणि ह्या बायका त्याला हे करतात, प्रे करतात, हे ऑफर केलेलं आहे. आता हिचा निसर्ग बघा, हा ताहितीचा निसर्ग आहे आणि हे ताहितीच्या लोकांचं पारंपरिक वस्त्र आहे. त्याला पारोवा असं संबोधलं आणि असं वस्त्र आणि त्याच्यावर मोठी मोठी प्रिंट्स असलेलं आणि वरती काही नाही असं हे. तर हे आणि त्यांनी काय केलं की त्यांनी ती ताहितीतली जी चित्र काढली, खूप काढलेली, खूप म्हणजे खूप काढलेली आहे. तर त्याला त्यांनी असं गूढता निर्माण होण्यासाठी का काय म्हणा ताहिती भाषेतली शीर्षक दिली आणि ती तशी तिथे मांडली. ती नंतर तो मध्ये 1-2 वर्ष बॅरिस्टर गेलेला असतो, ते 10-12 वर्षात परत येतो. ते कोणाला काही कळत नाही काय चाललंय. तर ती आम्ही ताहिती भाषेतनं इंग्लिशमधनं मराठीत अशी मी थोडी मांडली आहे इथे, द्राविडी प्राणायाम. हां, आता हे बघा की हे टिपिकल झाड विभाजन करताय. ह्या स्त्रिया आपलं काहीतरी करतायत, त्या त्यांच्या पारंपरिक वेशात आहेत. मागचा जांभळा डोंगर, हा डोंगर, हे झाड, आणि इथे जर पाहिलं तर इथे देवता म्हणा किंवा अशी गूढ मूर्ती आहे आणि त्याच्या भोवती हे सगळं आहे. हे बघा, जमीन बघा, म्हणजे काय त्यांनी, म्हणजे इट इज लुकिंग व्हेरी गुड. छान दिसतंय, ते खूप छान दिसतंय. पण म्हणजे खूप करेज लागतं असं सगळं मांडायला. ज्या स्कूल ऑफ लर्निंग मधनं तो आला. नंतर हे जे आहे हे त्या पार्टनरनी मुलाला जन्म दिला असतो, तर त्याच्यानंतर मॅटर्निटी ह्या विषयावरचं हे चित्र आहे. आता हे पिवळं काय असेल, पिवळ्या रंगाचं निसर्ग आहे का डोंगर आहे का आकाश आहे, लेमन येलो कलर दिलेला आहे तिथे. आणि एक छान नैसर्गिक स्तनपान करणारी स्त्री दाखवली आहे. ते ऑलमोस्ट स्त्री एका पुरुष कळत नाही म्हणजे स्तनपान करते म्हणजे स्त्री दिसावी. अगेन जांभळा रंग बघा. सो हे परत त्याचं जे स्वतःचं स्वप्नरंजन होतं की इथे लोक अशी कुठल्याही बंधनात नाही आहेत, नैसर्गिक आहेत.
त्याला असं वाटायचं की स्त्रिया पण अवेलेबल असतात, त्या गाणी गातात, कोणी कोणाशी भांडत नाहीत वगैरे वगैरे. टू सम एक्सटेंट इट वॉज ट्रू. सो हा आकार आपण मागे आधीच्या चित्रात बघितलाय बघा. हीच इमेज त्यांनी इथे वापरली आहे. ह्या चित्रात दिसत नाही, पण इथे एक दूरवर मासेमारी करणारा माणूस आहे की ह्यांच्या ह्या ॲक्शननी त्याला काही फरक पडत नाही आहे आणि या स्त्रियांनाही फरक पडत नाही आहे. त्या आपलं ते पारवा तो काढतीये ती स्त्री, त्याच्या फक्त ब्रेस्टनी कळते की स्त्री आहे. सो ती निवडच आहे आणि समोर एक माणूस आहे, पण म्हणजे नो बिग डील, दिस इज एव्हरी हॅपनिंग. आता हे परत इथे काही क्षितिज नाही, अवकाश नाही. या झाडाचा आकार बघा, कुठून कुठे झाड आहे का काय सुरू झालंय, त्याची पानं आहेत का काय आहेत, हे जांभळं जे काही आहे, काही शब्दच नाही. चित्र बघूनच तुमच्या माझ्या मनात जे काही संवेदना उमटतात त्यालाच ती शब्द आहेत. हे एक वेगळं चित्र याच्यासाठी मी इथे दाखवलंय की ही स्टिल लाईफ आहे, पण अशा इमेजेस तो कुठेतरी मांडायचा. थोडंसं इम्प्रेशनिस्ट स्टाईलकडे जाते. हे सनफ्लॉवर थोडे व्हॅन गॉच्या मेमरीत असावे. ताहितीतला निसर्ग कॅनव्हासवर उमटू लागला. चित्रांच्या रंगांच्या सान्निध्यात असतानाही मेटजवळ पॉल स्वतःच्या मनातले असंख्य पदर उघडायचा. तुझं म्हणणं आहे की कलेचे केंद्र पॅरिसमध्ये आहे आणि मी त्या केंद्रापासून लांब राहायला नको, पण मला खात्री आहे की मी जे करतोय तेच बरोबर आहे. मी जे करतोय ते विचारपूर्वक करतोय. माझ्या कलेचं केंद्र माझ्या मेंदूत आहे, माझ्या मनात आहे, माझ्या विचारात आहे, कुठल्या बाह्य जगात, शहरात नाही. पुढे काय लिहिलंय? मी अचल आहे. हे लिहायला केवढं धैर्य. मी अचल आहे, दुसऱ्यांच्या मतांनी प्रभावित होणारा नाही. मी फक्त माझ्या अंतरात्म्याचंच ऐकतो. बेथोवन आंधळा होता, बहिरा होता, सगळ्या जगापासून तुटलेला होता, म्हणून त्याचं काम इतर कोणासारखं नाही. त्याचं काम त्याच्या स्वतःचंच आहे, अनुपम आहे. या उलट पिसारोकडे बघ, तो अगदी कलेच्या शहरात म्हणजे पॅरिसमध्ये राहतोय, कलेच्या घडामोडींच्या अग्रस्थानी राहतोय, पण त्याचं स्वतःचं असं काहीच वेगळेपण त्याच्या कलेमध्ये शिल्लक राहिलेलं नाही. मला माझं एक निश्चित ध्येय आहे, ते मिळवण्याची जिद्दही आहे. कलेच्या क्षेत्रात खूप काही घडतंय हे मान्य आहे, मी त्यापासून लांब आहे हे एका अर्थी बरंच आहे. कोणाच्या प्रभावाखाली न येता मी माझ्या मनाप्रमाणे काम करू शकतो. माझं एकट्याचंच वागणं मला तर्कशुद्ध वाटतं, पण त्यामुळे माझ्या मागे येणारे लोकही अत्यल्प आहेत. तो अंतर्मुख झालेला आहे यावरच्या परिच्छेदात आणि आता तो बहिर्मुख होतो आणि मेटचा सायको अनालिसिस करतो. बघा किती मॅनिप्युलेटिव्ह आहे. तुझे अनंत प्रश्न असतील म्हणून एवढं बोललो. तुला कलेचा तिटकार आहे, कारण त्यामुळे तुझ्या आयुष्यात वादळं आली, तुझं स्थैर्य गेलं, आपला संसार नीट राहिला नाही. पण बाकीचे सगळे उद्योग सुरक्षित आहेत असा तुझा समज आहे का? कितीतरी लोक इतर उद्योगधंद्यात असूनही देशोधडीला लागलेत, गरीब झालेत. त्यांच्या अडचणी सुटण्यासारख्या नाहीत, पण कलेचं तसं नाही. एक ना एक दिवस कलेला चांगला काळ नक्की येणार. म्हणजे आशावाद बघा, स्वतः खायला काही नाही, आपण कलेला चांगले दिवस येणार. माझ्या अशा सांगण्याने तुला मुळीच आश्वस्त वाटत नाही हे मला माहिती आहे, पण अगदी मनापासून सांग की एका महान कलाकाराची तू पत्नी आहेस असं सांगताना तुला अभिमान वाटतो की नाही? असे अनेक चित्र त्यांनी काढलेली आहेत आणि ह्या प्रत्येक चित्रामागे एक स्टोरी आहे आणि म्हणजे तो सांगतो स्टोरी आणि धक्का बसेल अशी ही चित्र आहेत आपल्याला. आणि परत सी द बॉडी लँग्वेज, पोस्चर, बॉडी लँग्वेज. आता हे जे चित्र आहे हे, तर हे दोन स्त्रिया इथे दाखवल्या, अतिशय कम्फर्टेबली ती वाळूवर पहुडलेली आहे स्त्री. पाणी बघा, कळतंय आपल्याला पाणी आहे, पण पाण्याचं कंपोजिशन बघा, पाण्याचे रंग बघा. अशा प्रकारे पाणी कोणी काढलेलं, बेबी पिंक कलर. आणि हिचं पोस्चर बघा आणि हिचं पोस्चर बघा, अप्रतिम आहे. मला अजूनही ते असं छान वाटतं. तर ह्याचं टायटल आहे व्हॉट
आर यू जेलस, ते ताहिती भाषेत आहे. त्यांनी असं लिहिलेलं आहे की मुक्त लैंगिक वातावरण तिथे होतं आणि त्या दोघी बहिणी आहेत आणि त्या एकमेकींच्या आयुष्याची चर्चा करतायत. काल रात्री तुला जास्त सुख मिळालं की मला जास्त सुख मिळालंय, आर यू जेलस, असं म्हणतो. थोडं ते मी असं म्हणते की TRP वाढवायला त्यांनी काय काय केलं असं. आता हे जे आहे ना, मला हे फार प्रभावी वाटतं. हे जे काय पोस्चर आहे ना, याचं टायटलचा अर्थ आहे एकटेपणा. की किती पॉवरफुली त्यांनी केलं आहे. आणि परत त्या निवडमध्ये कुठे काही डिटेल नाही, तुम्हाला काही त्याच्यामध्ये इरोटिक वाटत नाही, पण द पोस्चर अँड बॉडी लँग्वेज इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. हे जे चित्र आहे हे, याच्यामागे एक स्टोरी आहे, ते त्यांनी पण लिहिलेली आहे की त्याची ती काइंड ऑफ पत्नी आहे आणि ते दोघं त्या खेड्यात राहत असतात आणि तो सामान आणायला तर त्याला जायला लागतं. मला तेही आश्चर्य वाटतं की ते मरेपर्यंत त्याला पेंट ब्रश मिळत होते, ते पत्र त्याचे डेन्मार्कला जात होते, तिथून येत होते असे बघ. तर तो त्या गावामध्ये जातो आणि काहीतरी सामान आणायला जातो, त्याला यायला उशीर होतो. तर ताहिती लोक भूत प्रेताला फार घाबरतात. तर ही एकटी असते, दिव्यात तेल घालायला तेल संपलेलं असतं, अंधार असतो, तर ती घाबरलेली आहे. तिचं ते जे पोझिशन आहे ना, हे बघा की तिचं चेहरा बघा, तिचं ते म्हणजे ती थोडी सरळ केली तर कदाचित ती अश्लील वाटली असते, पण ती परफेक्ट तिचा तो अँगल आहे की ती घाबरलेली आहे. इथे परत काहीतरी तिथलं आहे हे तिच्या स्वप्नातलं जे काही, आणि हा ते भूत आहे तिच्या मनातलं का तो पॉल आल्यावर त्याला भूत समजते आहे, असं एक भीषण हे आहे. अशी ह्या प्रकारची असंख्य सुरेख चित्र आहे. हे फक्त प्रातिनिधिक आहे, अनेक आहे. हे जे आहेत, मी एक कलाकार आहे, माझ्या कलाकाराची पत्नी म्हणताना तुला चांगलं वाटतं की नाही. सो हे जे आहे, अनंत सेल्फ पोर्ट्रेट्स केलेले आहेत, अनंत. त्याच्यातले काही नमुने मी इथे टाकले, हे माझ्या पुस्तकाच्या कव्हरला वापरले, चंद्रमोहन कुलकर्णीने केले. पण हे याचं आता हे बघा, हे दिस इज ऑलमोस्ट लाईक अ कॅरिकेचर. हां, आणि डिव्हिजन ऑफ कॅनव्हास बघा, हे इकडे आणि हे इकडे, एक लाईन, लाल पिवळं, संपलं. आणि हे जे आहे, मी दैवी आहे, मी ख्रिस्त आहे. हे आहे, मोह होतो मला, मोहाचे क्षण आहे, मी दुष्ट आहे, माझ्या हातात साप आहे, हे सगळं मी आहे. सिम्बॉलिझम हा त्यांनी काढलेला, म्हणजे जेव्हा तो पूर्ण काळ मी पूर्ण वेळ चित्रकाराचं जाहीर करतो, तेव्हा बायकोला म्हणतो, ते छोट्या मुलाच्या शाळेच्या ॲडमिशनच्या फॉर्मवर लिहितात ना, व्यवसाय काय वडिलांचा, तो सांगतो लिही चित्रकार. ती म्हणते नाही, मग तो एक चित्र काढतो, हे बघ मी चित्रकार आहे. असे खूप सेल्फ पोर्ट्रेट्स आहेत त्याचे. हे आहे ना, हे पण फार असं विचित्र आहे. हा गोग्या, पण हा क्राइस्ट. इथे परत ते ख्रिस्ताची कुठली तरी की ते याला पकडायला आले, म्हणजे हा खरा बरोबर आहे, अमुक आहे ढमुक आहे, पण जग मला छळतंय, जग मला त्रास देते. असे खूप सेल्फ पोर्ट्रेट्स आहेत त्याचे. हे मी तुम्हाला याच्यासाठी दाखवलं की तो इथे जन्मला फ्रान्समध्ये. त्याच्यानंतर त्याची आई त्याला इथे पेरूला घेऊन आली. इथे त्याचे 5-6 वर्ष गेले आयुष्याची सुरुवात, चाइल्डहुड. तर पेरूला खूप उजळ रंग आहे, इंका कल्चर आहे, तर तो कायम त्याच्या ह्याच्यात म्हणतो की माझ्यावर त्याचा खूप प्रभाव आहे. तर हा इथे आला, इथून तो पुन्हा फ्रान्सला गेला, इथे जगला, नंतर इथे डेन्मार्कला गेला, नंतर फ्रान्समध्ये इकडे इकडे खूप केलं. मध्ये इथे या बेटांवर आला. मी जे म्हटलं ना की वॅन गॉने त्याची चित्र विकत घेतली, ती इथे आहे. काही भाग मी गाळला आहे. इथे तो गेला की त्याला वाटलं, तो पनामा कालव्याचं काम तेव्हा सुरू होतं, त्याला वाटलं की आपल्याला इथे मजुरीला मिळेल आणि निदान भूक भागेल, तर तिथे वाईट आजारी पडून तो परत येतो. मी काय ते लिहिलं नाही, मला फार वाईट वाटलं त्याचं तो वाचून. आणि इथे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया इथे आहे, इथे ताहिती आहे. हा इथून इथे गेलेला आहे, इथे डेन्मार्क, इथे बायको मुले, इथे गेलेला आहे. इथून तो ताहिती जेव्हा जास्त सिव्हिलाइज व्हायला लागलं, तो इथे गेला, इथे तो मेला आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ऑलमोस्ट सिफिलिस होऊन तो मेला, असं 54व्या वर्षी.
आपण शेवटच्या चित्राकडे येऊया, नंतर भाग्यश्रीच आहे. तर हे जे चित्र आहे हे तो म्हणतो की हे माझं मृत्यूपत्र आहे. तो शेवटी त्यांनी आपल्या हाताने झोपडी बांधलेली असते, ज्याला त्यांनी हाऊस ऑफ जॉय असं नाव दिलेलं असतं. त्या झोपडीमध्ये 12 फूट कॅनव्हासवर हे चित्र आहे आणि तो म्हणतो की हे माझं मृत्यूपत्र आहे. हे चित्र केल्याच्या सुमारास त्यांनी एक सुसाईड अटेम्प्ट केला होता. त्याच्यातनं तो वाचला, कारण ते जे काही त्यांनी पॉयझन घेतलं त्याच्या उलट्या होऊन ते बाहेर पडलं. सो आणि ह्या सुमारास तो त्याची आवडती मुलगी आली, ती मरण पावलेली असते. क्लोविस आधीच मरतो. सो अतिशय डिप्रेशनमध्ये आहे. पण ह्याच्यातनं तो वाचतो. ह्याच्या पुढे त्याची अनंत चित्र आहेत आणि ती अतिशय वेगळी आणि चांगली आहे. तर हे जे चित्र आहे हे तो म्हणतो की हे वेअर डू वी कम फ्रॉम, व्हॉट आर वी, वेअर आर वी गोईंग. आपला जो जीवनाचा मूलभूत प्रश्न आहे की हू एम आय, मी कोण आहे. तर हे चित्र जे आहे हे इकडून वाचायला सुरुवात करायची आहे. इथे हे छोटं बाळ दाखवलं आहे की ते जीवनाची सुरुवात आहे. इथे हे काइंड ऑफ डिस्कशनमध्ये आहे. इथे हे परत त्याचं जे गूढतेकडे जाणार आहे. तर हे काहीतरी भविष्य किंवा पुढे काय होणार आहे असं काहीतरी आहे की ज्याच्याकडे ही व्यक्ती आश्चर्याने बघते की काय आहे. मागचा निसर्ग आणि हे सगळं बघा. त्याचं म्हणणं की हे 2 पिवळे कॉर्नर्स मी केले आहेत सो दॅट एक प्रकारचं फलक आहे तो जुना झालेला असं दाखवायला. आता हा माणूस बघा, हा जो खालपासून सुरू होतो तो वरपर्यंत जातोय आणि तो फळं तोडतोय. परत हे मोह आहे, तारुण्यावस्था आहे, असं काहीतरी आहे. इथे परत ते देवाची गूढ आकृती आहे आणि हा सगळं विचित्र आहे. इथून पुढे वृद्धावस्था आणि मृत्यू. सो हा जो जीवनाचा प्रवास आहे. नियमितपणे पॉल त्याची चित्र युरोपला पाठवत होता. मॉनफ्रेडला, म्हणजे मॉनफ्रेड त्याचा आर्ट डीलर होता. मॉनफ्रेडला लिहिलेल्या पत्रात तो लिहितो, मी आदिम जीवन पद्धतीचा चाहता आहे. माणसांना कृत्रिम बंधनात न अडकवता त्यांना निसर्गासारखं जगू दिलं पाहिजे. हे सगळं इंटरनेटच्या आधीच आहे बरं. माझ्यातल्या या नैसर्गिक आदिम भावनांना मी जपतो आहे. प्रत्येक कलाकाराची कला ही त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिनिधित्व करते. माझ्या आतल्या या रानटी माणसामुळे माझी कला ही तशीच वेगळी आहे. त्यात 2 प्रकारचे सौंदर्य आहेत. एक माझ्या नैसर्गिक उर्मीतून आलेलं आणि दुसरं कष्ट करून केलेल्या सरावातून आलेलं. दोन्हीच्या संगमातून बहरलेल्या कलेला एक वेगळीच उंची प्राप्त होते. अजून आपल्या कलारसिकांना आणि समीक्षकांना याची जाण नाही. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा विज्ञानांमुळे कलाकार भरकटला. त्याच्या नैसर्गिकपणे जगण्याच्या क्षमता शहरीकरणामुळे त्याला टिकवता आल्या नाहीत. तो सौंदर्यापासून लांब आला. त्याला स्वतःचा मार्ग शोधता आला नाही. बेगडी कलाकारांच्या कळपात त्याला सुरक्षित वाटतं. एकट्यानं काही नवं शोधायची त्याला भीती वाटते. एकटं राहण्यासाठी निश्चय लागतो, वेगळी शक्ती लागते. मला कल्पना आहे की मला फार काही येतं असं नाही, पण मी जे काही केलं आणि मला जे काही येतं ते माझं स्वतःचं आहे असं मी निश्चित म्हणू शकेन. पुढे तो जे काही लिहितो ते फार गहन आहे आणि भारी आहे. त्याची स्पिरिच्युअल स्टेट किती वरती गेली ते त्याच्यावरून दिसतं. माझ्या चित्रातल्या देवतेच्या मूर्तीला काही एक साहित्यिक मूल्य नाही. ते एक शिल्प आहे, एखाद्या प्राण्यासारखं. माझ्या स्वप्नातला तो एक घटक आहे. माझ्या झोपडीसमोर बसून मी स्वप्न बघतो. आपल्या मूळ आत्म्याच्या गाभ्यावर ती स्वप्न राज्य करतात. आपल्या वेदनांवर आणि दुःखावर फुंकर घालतात. आपल्या उत्पत्तीविषयी आपण अनभिज्ञ असतो. कुठून आलो, कुठे जाणार याविषयी सगळं गूढ आहे. माझं मन स्वप्न बघणं आणि चित्र रंगवणं एकाच वेळी करतं बरं का. त्याच वेळी मनात एका संगीताची धूनही वाजत असते. अशा प्रकारे माझं चित्र पूर्ण झालं की मी स्वप्नातून बाहेर येतो. मला जाग येते आणि मग मला प्रश्न पडतो, वेअर डू वी कम फ्रॉम, वेअर डू वी कम फ्रॉम, व्हॉट आर वी, वेअर आर वी गोईंग. आपण कुठून आलो, कोण आहोत आणि कुठे चाललो आहोत.
मग या विचारांचा त्या कॅनव्हासशी काही संबंध राहत नाही. ते मनातले विचार आहेत. चित्राचं शीर्षक असल्यापेक्षा चित्रावर असलेली ती माझी सही आहे. व्हेअर डू वी कम फ्रॉम, व्हॉट आर